कॉलेजमधले इव्हेंट्स आठवते का? तो सगळा गोंधळ. चला आज आपण बघूया की एका स्टुडंट ग्रुपने याच सामान्य समस्येवर किती भारी उपाय शोधून काढलाय. स्वागत आहे या खास विवेचनात. तर सुरुवात करूया त्या गोंधळापासून. म्हणजे हे प्लॅटफॉर्म बनण्याआधी नक्की काय परिस्थिती होती ते बघूया. आणि हो, हे ऐकताना कदाचित बऱ्याच जणांना आपले कॉलेजचे दिवस आठवतील. कल्पना करा, कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही लांबच लांब रांगेत उभे आहात. फॉर्म्स हरवत आहेत, कोणाला काहीच नीट माहिती नाहीये, सगळा नुसता गोंधळ, हो ना? हीच होती ती जुनी, डोक्याला ताप देणारी पद्धत. आणि ह्या त्रासामागे कारणही तशीच होती. बघा ना, रजिस्ट्रेशनसाठी त्या कधीही न संपणाऱ्या रांगा, कागदी फॉर्म्स जे हमखास हरवायचे, आणि कम्युनिकेशन तर विचारायलाच नको. एक सेंट्रल कॅलेंडर नव्हतं, त्यामुळे कधी कोणता कार्यक्रम आहे हेच कळायचं नाही. कोण सहभागी होतं याचा ट्रॅक ठेवणं अवघड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडियाज शेअर करायला जागाच नव्हती. पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येतच कुठंतरी उत्तर लपलेलं असतं. मग या सगळ्या गोंधळावर उपाय म्हणून काय समोर आलं? चला बघूया ती बिग आयडिया काय होती. आणि ती आयडिया होती पेस्को इव्हेंट हब. हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं वेब प्लॅटफॉर्म आहे जे पूर्णपणे सेंट्रलाइज्ड, इंटरॅक्टिव्ह आणि वापरायला एकदम सोपं आहे. याचा उद्देश एकच होता, स्टुडंट्स आणि ॲडमिन्ससाठी इव्हेंटशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोपी आणि सुटसुटीत करणं. या प्रोजेक्टची उद्दिष्ट अगदी सरळ आणि स्पष्ट होते. पहिलं, एकच जागा जिथे सगळे इव्हेंट्स बघता येतील, एक्सप्लोर करता येतील आणि रजिस्टरही करता येईल. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन इव्हेंटच्या कल्पना सुचवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देणं. तिसरं, ॲडमिनचं मॅन्युअल काम कमी करणं. आणि हो, कागदपत्र कमी करून सगळं डिजिटल रेकॉर्ड ठेवणं, जेणेकरून पारदर्शकता वाढेल. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणं. ऐकायला तर हे सगळं भारी वाटतंय, पण हे हब नक्की काम कसं करतं? चला आता आपण हे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. एक विद्यार्थ्यांच्या आणि दुसरं ॲडमिन्सच्या. सुरुवात करूया विद्यार्थ्यांपासून. त्यांच्यासाठी प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली स्टेप, ब्राउज करा, म्हणजे येणारे सगळे इव्हेंट्स आरामात बघा. दुसरी स्टेप, रजिस्टर करा. आवडलेल्या इव्हेंटसाठी एका साध्या ऑनलाईन फॉर्मने नोंदणी करा. आणि तिसरी सगळ्यात इंटरेस्टिंग स्टेप, सजेस्ट करा, म्हणजे तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया असतील तर त्या थेट सबमिट करा. आता दुसऱ्या बाजूला ॲडमिनसाठी हे कसं काम करतं ते बघू. त्यांच्यासाठीही 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, क्रिएट, म्हणजे ते नवीन इव्हेंट्स ॲड करू शकतात, अपडेट करू शकतात, सगळी डिटेल्स मॅनेज करू शकतात. दुसरी, व्ह्यू, म्हणजे एकाच ऑर्गनाइज्ड डॅशबोर्डवर किती रजिस्ट्रेशन झालंय यावर लक्ष ठेवू शकतात. आणि तिसरी, रिव्ह्यू, म्हणजे विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या कल्पना बघून त्यावर विचार करू शकतात. पाहिलं किती सोपं आणि सिस्टमॅटिक झालंय सगळं. आणि हे सगळं शक्य झालं एका मॉडर्न आणि विश्वासार्ह टेक्निकल पायामुळं. याच्या मागे रिॲक्ट आणि सुपाबेस सारखं तंत्रज्ञान वापरलंय. आता हे टेक्निकल शब्द बाजूला ठेवूया. सोप्या भाषेत याचा अर्थ असा की हे प्लॅटफॉर्म खूपच वेगवान, खात्रीशीर आणि सुरक्षित आहे, म्हणजे एकदम पक्का पाया. ठीक आहे, प्लॅटफॉर्म बनवलं, टेक्नॉलॉजी वापरली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा खरंच काही परिणाम झाला का? कागदी फॉर्म्स ते प्लॅटफॉर्म, हा बदल कितपत यशस्वी ठरला? चला बघूया. आणि बदल तो तर समोरच आहे. बघा ना, जुन्या पद्धतीत रजिस्ट्रेशनसाठी किती वेळ जायचा. आता तेच काम काही क्षणात ऑनलाईन होतं. पूर्वी मानवी चुका व्हायच्या. आता सगळं डिजिटल असल्यामुळे अचूक रेकॉर्ड्स तयार होतात. आधी सगळा डेटा विखुरलेला असायचा, आता एकाच ठिकाणी मॅनेज होतो. आणि कम्युनिकेशन गॅप्स, ते तर आता रिअल टाईम अपडेट्समुळे पूर्णपणे भरून निघाले आहेत. या प्रोजेक्टच्या निष्कर्षात एक वाक्य आहे जे या बदलाचं अचूक वर्णन करतं. ते असं की या प्लॅटफॉर्ममुळे पेपरवर्क लक्षणीयरित्या कमी झालं, रजिस्ट्रेशनच्या रांगा संपल्या, मानवी चुका कमी झाल्या आणि एकूणच संवाद सुधारला. म्हणजे ज्या समस्या होत्या त्या सगळ्यांवर थेट परिणाम झाला. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. या हबचं भविष्य काय आहे? पुढे काय होणार आहे? त्यांच्याकडे एक स्पष्ट रोडमॅप आहे. त्यांच्या पुढच्या रोडमॅपवर नजर टाकूया. पहिल्या टप्प्यात युजर ऑथेंटिकेशन येईल, म्हणजे अजून जास्त सिक्युरिटी. दुसऱ्या टप्प्यात ऑटोमेटेड नोटिफिकेशन्स, म्हणजे आपोआप अपडेट्स मिळतील. तिसऱ्या टप्प्यात QR कोडवर आधारित चेक इन, म्हणजे इव्हेंटच्या ठिकाणी एंट्री एकदम सोपी होईल. आणि चौथ्या टप्प्यात मोबाईल ॲप सपोर्ट, म्हणजे हा प्रवास अजून बराच पुढे जाणार आहे हे नक्की. आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या रोजच्या आयुष्यात असा कोणता गोंधळ आहे जो एका छोट्याशा साध्या आयडियाने सोडवला जाऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? कारण या पेस्कॉय हबच्या कथेनं हेच तर दाखवून दिलंय की एका छोट्या कल्पनेतही खूप मोठी ताकद असू शकते.